नमस्कार, मी स्वाती स्वागत करते आपल्या सर्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ब्लाऊज पीसला डिझाईन असल्यास त्याचा पुढचा भाग कसा शिवायचा किंवा ती डिझाईन आपल्याला पुढून घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची ते मी सांगणार आहे। त्यासाठी आपण बरोबर मध्ये गळ्याचा भाग व्यवस्थित एकमेकांवर येतो आहे की नाही हे पाहून व्यवस्थितरित्या ते ठेवून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अलीकडच्या साईडने आपण जी गळ्याची मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने ते ठेवून कापून घ्यायचे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता आपण हा भाग कसा शिवायचा ते पाहू। त्यासाठी आपण गळ्याची रुंदी जी ठेवलेली आहे ती 2.5 इंच ठेवलेली आहे, म्हणून आपल्याला अलीकडच्या साईडने 2.5 इंच मार्क करून आपल्याला तिरकी टीप टाकून घ्यायची आहे। 2.5 तुम्ही त्या ठिकाणी 3 इंच ठेवू शकताय जर गळा तुम्हाला पसरून पाहिजे असेल तर। ते मी आता कट करून घेते आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हा जो गळा आहे आपला अस्तरचा त्याचाही मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यवर मध्य ठेवून आपल्याला पिनअप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या गळ्याच्या दोन्ही साईड आहेत त्या व्यवस्थितरित्या बरोबर याव्यात आणि कोणताही भाग लहान किंवा मोठा होऊ नये, डिझाईन एकाच साईडला सरकू नये यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या पिना लावून घ्यायच्या आहेत। बरोबर मध्य काढूनच आपल्याला या पिना लावून घ्यायच्या आहेत। आता मी खालच्या साईडने टिप मारत आहे, तुम्ही बघू शकताय। खालच्या साईडने टिप मारण्याचे कारण असे की आपल्याला ते खडे जिथे लावलेले आहेत ते व्यवस्थित दिसून येत आहेत। अस्तरच्या साईडने जर लावले तर आपल्याला ते खडे एवढे व्यवस्थित दिसत नाहीत आणि आपल्या मशीनच्या सुया आहेत त्या पटपट जातात आणि टिपही व्यवस्थित येत नाही। बघा किती छान V-नेकचा गळा आलेला आहे। मी दोन्हीकडचे अंतर सेम आहे का नाही हे चेक करून घेतले। परत एकदा टिप मारून घेतली। टिप थोडी माझी तिरकी झाली होती म्हणून मी परत मारली, शक्यतो मारायची गरज लागत नाही। हे जे आपण शिवत आहे हे मी सिंगल फूटने शिवत आहे। आता डबल फूट लावलेले आहे आणि पूर्ण कडेने मी टिप मारून घेत आहे। टिप मारतानाही आपल्याला अस्तर कुठे गोळा होत आहे का हे बघून करूनच टिप मारायची आहे, जेणे मशीनचा दोरा सारखा तुटतच होता। हा ब्लाऊज एका मुलीला तिच्या साखरपुड्याच्या म्हणजेच एंगेजमेंटच्या फोटोशूटसाठी पाहिजे होता। या ब्लाऊजला तिने स्लीव्जसाठी नेट दिले होते आणि स्लीव्जला लावायला खाली लटकनही दिले होते। बघा मी व्यवस्थित असे ठेवून घेऊन बघत आहे। जो भाग आपल्याला थोडा मोठा वाटतो तो मी कट करून घेतला आणि टिप मारून घेतली। आता नेहमीप्रमाणे आपण प्रिन्सेस कटचे जसे दुसरे भाग तयार करतो तसेच भाग आपल्याला तयार करून त्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। दोन्ही भाग मी जॉईंट करून एक्स्ट्राचे कापड कट करून घेतलेले आहे आणि ते स्टिच करून घेत आहे। या ब्लाऊजला तिने पुढून हुक सांगितले होते म्हणून मी नंतर हे पुढून कट करून तिथे हुक्स लावणार आहे। तुम्हाला जर बॅक साईडने हुक्स पाहिजे असतील तर तुम्ही हा भाग हे असाच ठेवू शकता। आता खालून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे, पूर्ण तिरका कट दिसत आहे तो मी कट करून घेते। ही आता सकाळची वेळ असल्यामुळे बघा व्हिडिओच्या मागे तुम्हाला कसा पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज ऐकायलाही भेटत असेल।
अशा प्रकारे मी खालून पट्टी लावून घेतलेली आहे आणि मधूनही कट मारून घेतलेला आहे. आणि आपण ब्लाऊजला हुकपट्टी काचपट्टी कशी जॉईंट करतो त्या पद्धतीने हुकपट्टी काचपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. ह्या ब्लाऊजचा फायनल लुक खूपच छान दिसत आहे. आता ब्लाऊजचा आपला पुढचा भाग हा तयार आहे. पुढून हुक्स करायचे होते म्हणून मी कट दिला. हा बघा, हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. हा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला कसा वाटत आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या इकडे या ब्लाऊजची किती शिलाई घेतात तेही सांगा. मी या ब्लाऊजची 300 रुपये शिलाई घेतलेली आहे. प्लीज सबस्क्राईब करा.